भंडारा जिल्हा परिषद येथे आज अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उके तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे एकनाथ फेंडर यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीकरिता राखीव होते, त्यासाठी भाजपाकडून माहेश्वरी नेवारे यांची जोरदार चर्चा होती। मात्र कालच नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, तर महायुतीकडे पर्याय नव्हतं म्हणून काँग्रेसच्या कविता उके यांनाच बिनविरोध अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली, तर महायुतीकडून एकनाथ फेंडर यांची निवड करण्यात आली आहे। पण एकनाथ फेंडर हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे नाना पटोले यांची महायुतीचा यांनीच गेम केला का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझे नाव कविता जगदीश उईके, मुक्काम रावणवाडी। मी आज जिल्हा परिषद अध्यक्ष बनलेली आहे। पण आमच्या संघटनेचं खूप म्हणजे आदिवासी जे संघटना आहे तिची खूप याला खूप मेहनत झालेली आहे आणि खरंच त्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं आम्हाला आदिवासी संघटनेने, म्हणून मी आज या पदावर बसलेली आहे। आमचे नानाभाऊ पटोले आहेत, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आहेत, अप्रोडची संघटना आहे, आदिवासी संघटना आहे, त्यांना मी हे सर्वांनाच आमचे वरिष्ठ नेते नानाभाऊ पटोले, आणखी मोहन पंचभाई आमचे अध्यक्ष, सभापती मॅडम, सर्व माझ्या लेडीज यांना मी सर्वांना सहकार्य देते की खरंच मी आज त्यांच्यापासून या खुर्चीवर बसलेली आहे। काय प्रायोरिटी आहेत कामं करण्याची, आता कुठले ठरवलेले प्लॅनिंग्स काही? आपल्या आपल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये कृषीची वगैरे खूप समस्या आहे। आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खूप समस्या होतात। मी त्यांना कृषीविषयी म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या योजना आहेत कृषीच्या त्या पोहोचण्याचा प्रयत्न करीन। शिक्षणाच्या आणखी आरोग्याच्या वगैरे समस्या आहेत त्यासुद्धा मी ह्या ज्या कोणत्या नाविन्यपूर्ण योजना येतील त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन। होऊ शकतात, सांगता नाही येत। जेपीची सत्ता असल्यामुळे काहीही करू शकतात ते। सत्ता नाही, आता काँग्रेसची सत्ता इथं तर आहे मी अध्यक्ष, पण वर आहे तर ते भांडण करूही शकतात, सांगता नाहीत त्यांचं। कामासाठी मग तडजोड होईल, करू आम्ही कसं तरी समाजास बिलकुल समज सांगता नाही येत। महायुतीला आजच्या विजयाचे श्रेय हे महायुतीला आणि महायुतीचे वरिष्ठ सगळे पदाधिकारी आहेत। आमचे मान्य प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत, राजू जैन साहेब आहेत, आमचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ घारेमोरे आहेत, त्याचप्रमाणे पक्षाचे समस्त कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ परिंद्रजी फुके साहेब आहेत, उपेंद्रजी पोटेकर साहेब आहेत, यांच्या सर्व एकत्र सगळ्या सदस्यांना एकत्रित ठेवून हा विजय खेचून आणला, त्याबद्दल हा विजयाच्या श्रेय मी त्यांना देतो। तुमच्या नावाचाही विरोध होतो, काय कसं निपटवलं तुम्ही? मी कसलाही काही निपटवलेलं नाही, पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि मी पक्षाची जबाबदारी पार पाडतो। पण आपला काँग्रेसचा अध्यक्ष आणि तुम्ही आघाडीच्या युती आणि आघाडी कसं होणार आहे आता? जरी अध्यक्ष असला तरी ह्या जिल्हा परिषद मध्ये बहुमतात आम्ही आहोत आणि बहुमताने कामं करू। आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जरी पद आज त्यामध्ये प्राप्त झाला, परंतु उर्वरित सभापतीचे पद सुद्धा हे आमच्या महायुतीकडे असणार आणि आम्ही पूर्ण महायुतीचे सभापती आणि उपाध्यक्ष मिळून जिल्हा परिषद त्या प्रकारे चालवतो। असं काही होणार नाही, कारण की शेवटी सभागृहामध्ये बहुमत हे आमच्या महायुतीचं आहे आणि कोणताही निर्णय हा बहुमताच्या आधारे मंजूर होत असतो। त्याच्यामुळे कुठेही आम्हाला काम करताना कुठेही त्रास होणार नाही किंवा अडचण भासणार नाही।